श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 12 ऑगस्ट वार बुधवार आणि या दिवशी आलेला आहे आषाढ अमावस्या. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येतं आणि प्रत्येक अमावस्याचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असतं. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्याला दीप अमावस्या असं म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितले जाते. पण आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान आषाढ अमावस्येला आपल्या पितरांची पूजा ही अवश्य केली पाहिजे. कारण या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि त्याचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. जर आपल्यावरती पूर्वज हे प्रसन्न असेल तर देवी देवता हे स्वतःहून आपल्यावर प्रसन्न होतात. परंतु पूर्वज आपल्यावरती नाराज असेल तर आपण कितीही देवाची सेवा उपासना केली तरी देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होत नाही. म्हणून या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांची पूजा ही अवश्य करायची आहे. कारण हा दिवस पितृपूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवस घरातील पितरांचे तर्पण केले जाते. पितरांच्या आत्मशांतीसाठी पूजाविधी केले जातात. तसेच पितृपूजन करताना नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर या दिवशी पितरांची माफी देखील मागितली जाते. या आषाढ अमावस्येच्या दिवशी पितृपूजन सोबतच दिव्याची देखील पूजा केली जाते. या अमावस्येला सायंकाळच्या वेळी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित केले जाते आणि हळद कुंकू फुले अर्पण करून त्याची पूजा केली जाते. या दिवशी कणकेचे गोड दिवे उकडून त्याचा नैवेद्य हा दाखवतात. आपल्या पद्धतीनुसार या दिव्याची पूजा घरात अवश्य करावी. कारण ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हणतात की दीप अमावस्येला दिव्याची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होऊन आयुष्यात आनंद सुख समृद्धी आणि प्रकाश येतो आणि या दिवसाच्या दिव्याच्या प्रकाशामुळे सकारात्मक ऊर्जेने आयुष्य हे उजळून निघते. तसेच या दिवशी लहान मुलांचे देखील पूजन करण्याचे महत्त्व आहे. मुलांना वंशाचा दिवा मांडल्याने त्यांच्या निरोगी व उज्ज्वल भविष्यासाठी दिव्यांनी त्याचे औक्षण केले जाते. या आषाढ अमावस्येचा प्रारंभ 11 ऑगस्ट रोजी रात्री 1:53 होणार आहे आणि सप्तमी समाप्ती 12 ऑगस्टला रात्री 11:06 होणार आहे. उदय तिथीनुसार 12 ऑगस्टला उद्या दीप अमावस्या ही साजरी केली जाणार आहे. आता ही अमावस्या तिथी संपूर्ण दिवसभर असणार आहे. त्यामुळे या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला काही सेवा आणि उपायसुद्धा करायचे असतात. ज्या घरामध्ये या दीप अमावस्येला हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्याच्या शुभ मुहूर्तावर करत असतो. त्यामुळे अमावस्येचा दिवस हा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणी सामोरे जावं लागत असेल, तुमच्या घराची भरभराट होत नसेल, मुलांची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही, पैसा घरामध्ये टिकत नाही, उद्योग व्यवसायामध्ये सतत अडचणी येत असतील, म्हणजेच एखाद्या तुमच्या व्यवसाय असेल आणि तो व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून पुन्हा बाहेर जात असेल, म्हणजेच घरात पैसाच टिकत नसेल, तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही. आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतो का? तर नाही. आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं सुद्धा तेवढेच महत्त्वाचं आहे. आपल्या कुटुंबात एकोप असणे, घरामध्ये एक प्रकारचे सुख आणि आनंद सकारात्मक वातावरण असणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. जेव्हा असं वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. आपल्याला पैसा तर हवा आहे, पण पैशासोबतच आपल्या घरामध्ये सुख शांती असणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी सगळं वातावरण जर अनुकूल असेल तर आपल्या घरामध्ये स्वतः माता लक्ष्मी ही वास करत असते. आणि बघा अशा काही तिथी आहेत
असे काही दिवस आहेत त्याचे महत्त्व हे खूप जास्त असते. त्याचा पूर्ण परिणाम हा आपल्या प्रगतीवर होत असतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी केलेले उपायही कधीच वाया जात नाही. शास्त्रानुसार या दिवशी आपण काही खास उपाय केले तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल जो आहे तर तो होत असतो. म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत काहीतरी अडचणी येत असतील, पैसा टिकत नाही, मुलांची प्रगती होत नाही, कर्ज आहे किंवा घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत आहे, यासारख्या समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही अवश्य उद्या दीप अमावस्येला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो नक्की करा. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. आणि एक उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, जो आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या बुधवारी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायची आहे. या अमावस्येला स्नानसुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी शक्य झालं तर पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करा. नाही शक्य झालं तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, तुरटी आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपले घर जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि आपल्या घरामध्ये जी काही जाळे जळमाटे आहे तर ती सुद्धा काढून घ्यायची आहेत. कारण या आषाढ अमावस्यानंतर लगेचच पवित्र श्रावण महिना सुरू होतो आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी घरातील जी काही जाळे जळमाटे आहेत तर ती काढून घ्यायची आहे. घराची फरशी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही फरशी पुसणार आहात तेव्हा त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये हळद, गोमूत्र आवर्जून टाकायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असतो. हा जो उपाय आहे तर आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती करायचे आहे. उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा इतर कुठलाही कलश तुम्ही घेतला तरी चालेल. त्यामध्ये शुद्ध पिण्याचा पाणी भरायचे आहे. 1 चमचा हळद टाकायची आहे, थोडासा गंगाजल टाकायचे आहे किंवा गोमूत्र टाकलं तरीसुद्धा चालेल. यानंतर हे पाणी तुमच्या हाताने तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचे आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यानंतर एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, त्यामुळे थोडासा गंगाजल आणि गोमूत्र टाकायचे आहे. गुलाबजल असेल तर ते सुद्धा टाकू शकता, नसेल तर हळद घ्या आणि हळद पाणीमध्ये टाकून त्या हळदीची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि नंतर उंबरट्यावर त्याला हळदीचे लेपन करून घ्यायची आहे. आपण प्रत्येक गुरुवारी अमावस्येला, पौर्णिमेला उंबरट्यावरती हळदीचे लेपन करतो, तसंच लेपन करून घ्यायचं आहे. यानंतर एक दिवा प्रज्वलित करायचा. दिवा हा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे, कारण दिवा ही माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला एक मातीची पणती किंवा कोणताही दिवा तुम्ही घेतला तरी चालेल. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि जी फुलावत असते ती फुलवत या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहेत. जर तुम्हाला फुलवत नसेल तर मग तुम्ही लांबवत वात लावली तरी सुद्धा चालेल. आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित जेव्हा तुम्ही तुमच्या बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला आसनसुद्धा नक्की द्यायचं आहे. तांदळाचा किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्याचा आसन जे आहे तर ते तुम्ही देऊ शकता. यानंतर कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि उंबरट्यावर डाव्या आणि उजव्या साईडला कुंकुवाने हे 2 स्वास्तिक काढायचे आहे. तेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी उंबरट्यावरती कुंकुवाने स्वास्तिक काढतो तेव्हा घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होत असते. कारण स्वास्तिक हे आहे तर ते मंगलाचे प्रतीक आहे, गणपतीचे देखील प्रतीक आहे. त्यामुळे घरातील दरिद्रता, गरिबी दूर होण्यासाठी हे स्वास्तिक आपल्याला काढायचे आहे. आणि नंतर उंबरट्याच्या मधोमध आपल्याला अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढायचा आहे. ज्या प्रकारे आपल्या कुंकुवाची बोटं ओढत असतो तेव्हा एखादी पूजा असते, कळशावरती आपण ज्या प्रकारचे कुंकुवाची बोटं ओढत असतो तसेच आपल्या ही जी कुंकुवाची बोटं आहे तर ती उंबरट्यावरती ओढून घ्यायची आहेत. अष्टलक्ष्मीचा प्रतीक आपल्याला तिथे काढायचे आहे
अष्टलक्ष्मी ही समृद्धीची देवी आहे आणि लक्ष्मीच्या 8 रूपात एक समूह आहेत. ती संपत्तीची 8 सूत्राचे अध्यक्षस्थान करत असते आणि म्हणून भौतिक संपत्ती, शेती, राजशाही तसेच ज्ञान, धैर्य, संपत्ती आणि विजय जे आहे तर ते आपल्याला प्राप्त करून देत असते. आता जेव्हा तुम्ही पहिली बोट ओढणार आहात कुंकुवाचा, तेव्हा तुम्हाला आदिलक्ष्मी म्हणायचं आहे. दुसरं बोट ओढल्यावर धनलक्ष्मी, तिसरं बोट ओढल्यानंतर धान्यलक्ष्मी, चौथं बोट ओढल्यानंतर गजलक्ष्मी, यानंतर संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला अष्टलक्ष्मीचे नाव घेऊन एक एक कुंकुवाचा बोट जे आहे तर ते उंबरट्याच्या मधोमध ओढायची आहे. ज्या प्रत्येक प्रकारचे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्या पद्धतीने तुम्हाला ओढायचे. कुंकुवाची बोट जी आहे तर ती ओढून घ्यायची आहे आणि यानंतर उंबरट्यावर काढलेला स्वस्तिक, हळद कुंकू, अक्षदा आणि अर्पण करायची आहेत. तसेच आपण अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढला आहे तर तिथे सुद्धा हळद कुंकू, अक्षदा आणि फूल जी आहे ती अर्पण करायची आहे. तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर या दिवशी रांगोळीसुद्धा काढायची आहे. तुम्ही लक्ष्मीची पाऊल काढू शकता, स्वास्तिक काढू शकता किंवा दिव्याची रांगोळी आहे तर तीसुद्धा काढू शकता. आता हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गूळ ठेवायची आहेत. गुळाचा एक खडा त्या चणा डाळीवरती ठेवायचा आहे. पण जिथे आपण उंबरट्याच्या बाहेर दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तिथे ही जी वाटी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे. आपल्या पितरांसाठी हा जो नैवेद्य आहे तर हा तिथे ठेवायचा आहे. संपूर्ण दिवसभर हा नैवेद्य तिथंच ठेवायचे आहे. संध्याकाळी उचलून तो तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊ घालू शकता सुद्धा चालेल. यामुळे पितृदोष हा दूर होतो, साक्षात लक्ष्मी घरात प्रसन्न होते. म्हणून अशा पद्धतीने चणा डाळ आणि गूळ जो आहे तर तो आपल्या उभाट त्याच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर ठेवायचे आहे. तसेच एक लोटा जलसुद्धा तिथे तुम्हाला भरून ठेवायचे आहे. कारण आपले पूर्वज जे असतात तर ते उंबरट्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि जिथे दिवा लावून असतं पाणी ठेवल्याने सुद्धा ते आपल्याला आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देत असतात आणि ज्या घरावर पूर्वजांचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कधीच अडचणी येत नाही. त्या घराचे नेहमी कल्याण होतो आणि म्हणून उंबरट्याच्या बाहेर उजव्या साईडला एक दिवा प्रज्वलित करा. थोडीशी वाटीमध्ये चणा डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवा. एक लोटा जेलसुद्धा तिथे तुम्हाला भरून ठेवायचा आहे. तसेच कुंकुवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वास्तिक काढा आणि स्वास्तिकच्या खाली ओम विष्णवे नमः हा मंत्र नक्की लिहा. हा मंत्र इतका प्रभावी आहे की हा मंत्र कुंकुवाने मुख्य प्रवेशद्वारावरती लिहिल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. घरातील नकारात्मकता ऊर्जाही बाहेर जात असते. म्हणून अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करायला आहे. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी उंबरट्याच्या बाहेर एक अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहे. खूप जास्त प्रभावी आहे. जर तुमच्या घराला कोणी नजर बाधा केलेली असेल, कोणी नजरदोष लावला असेल किंवा एखादी व्यक्तीची वाईट नजर ही तुमच्या घरावर पडलेली असेल किंवा तुम्हाला सतत बाहेरच्या लोकांचा त्रास होत असेल, शत्रूचा त्रास होत असेल तर हा पुढचा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहे. काय करायचे आहे, एक मोठा असा लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो लिंबू जो आहे तर तो मधोमध तुम्हाला कट करायची आहे. लिंबू हा तुम्हाला आडवा कापायचा आहे, कापायचं नाही, उभे कापायची नाही. आणि यानंतर लिंबाचे 2 भाग असणार आहे तर त्यातील रस जो आहे तर तो तुम्हाला काढून टाकायचा आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला लिंबूचं उलट करायची आहे, गर काढून घ्यायचं आहे, त्यातलं काढून त्याला तेल किंवा तूप घालायचे आहे आणि एक कापसाची वात लावून हा जो दिवा आहे तर हा दिवा प्रज्वलित करायची आहे. लिंबाचे 2 दिवे आहे तर ते तुम्हाला तयार करायचे आहेत आणि जसे हे 2 दिवे जे आहे तर ते तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत. सायंकाळी डाव्या आणि उजव्या साईडला हे 2 दिवे आहे तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये 2 लवंग आणि चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते तुम्हाला टाकायचे आहे. शक्य झालं तर या दिव्यामध्ये तुम्ही तुपाचं
तूप घालण्याचा प्रयत्न करा. तूप नसेल तर तेल घाला. जर दिव्यामध्ये तुम्ही तेल घातला तर लांब कापसाची वात लावायची आहेत आणि तूप घातला तर फुलवात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे. जर ही दिवे लावल्यानंतर ते खाली पडत असेल तर काय करा, मातीची पंती घ्या आणि त्या पंतीमध्ये तुम्हाला हा लिंबाचा दिवा जो आहे तर ते ठेवायचे आहेत आणि यानंतर तुम्ही तिथे दिवे लावले तरी चालेल. तिथे हे दिवे संध्याकाळी प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यांना हळद कुंकू जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला लावायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ही दिवे तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. त्याचबरोबर या आषाढ अमावस्येच्या दिवशी अजून एक उपाय तुम्ही नक्की करा. दिवसभर कधीही करू शकता. एक नारळ घ्या, त्यावरती शेंदुराने त्रिशूळ काढा आणि यानंतर हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो तसेच तुम्हाला 3 वेळा ओवाळून घ्यायचे आहेत. यानंतर आपल्या उंबरट्याच्या बाहेरच्या साईडने मधोमध हा नारळ फोडायचा आहे. नारळ फोडल्यानंतर तो तुम्हाला खायची नाही. तसाच उंबरट्याच्या बाहेर डाव्या आणि उजव्या साईडला अर्धा अर्धा करून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ती निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवा. तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन खाऊन जातील. जर अशा पद्धतीने नारळाचा हा उपाय तुम्ही केला तर कुठल्याही नकारात्मक शक्तीचा, वाईट शक्तीचा, शत्रूचा त्रास हा तुमच्या कुटुंबाला होणार नाही. तर हे काही प्रभावी उपाय आहे जे आपल्याला उद्या आषाढ अमावस्येला करायची आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असंच पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.